नमस्ते मित्रो, माझं नाव आहे विशाल कालेकर. आज आपण माहिती घेणार आहोत LIC मध्ये वेगळ्या प्रकारचे LIC विषयी व्हिडिओ आज मार्केटमध्ये येत आहेत, अपलोड होत आहेत, TV चॅनलला न्यूज येत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे LIC जर गुगलवरती तुम्ही सर्च केला तर LIC ऑफ इंडिया ओनर असं टाकलं तर LIC ऑफ इंडिया ओनर इज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे पूर्णपणे LIC गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मालकीचे आहे. आज आता LIC मध्ये वेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट काम करतात. पहिलं डिपार्टमेंट आहे इन्शुरन्स डिपार्टमेंट आहे. दुसरं डिपार्टमेंट आहे पेन्शन डिपार्टमेंट आहे. पेन्शन डिपार्टमेंटमध्ये काय आहे की तुमच्यामध्ये NPS नॅशनल पेन्शन स्कीम आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये जे काही पैसे इन्व्हेस्टमेंट केले जातात त्यातलं ज्यावेळी पेन्शन देण्याची वेळ येते तेव्हा LICच्या जीवनाक्षी जीवन शांतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले जातात आणि त्याच्या रेट ऑफ इंटरेस्ट प्रमाणे तेव्हा त्यावेळेच्या व्याजदरानुसार तुम्हाला पेमेंट दिलं जातं. त्याला आपण म्हणतो पेन्शन डिपार्टमेंट. ठीक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये पण LIC पॉलिसी आता LICने 2021 नंतर आणलेले आहेत. आता शेअर मार्केट विषयी म्हणजे शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड किंवा SIP आपण म्हणतो, हे 100% डिपेंड अपॉन मार्केटवरती आहे. म्हणजे 100% रिस्क आहे. जे पैसे आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत स्वतःच्या रिस्कवरती आपण इन्व्हेस्टमेंट करतो. LIC काय करते, LICकडे जे प्लॅन आहेत त्याच्यामध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे इंडेक्स प्लस आहे, पेन्शन प्लस आहे, प्रोटेक्शन प्लस आहे, SIIP आहे आणि निवेश प्लस आहे. हे 5 प्लॅन आहेत. ह्याच्यामध्ये आपण जे काही पैसे इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे 100% मार्केटमध्ये जाणार आहेत आणि मार्केट जसं परफॉर्म करेल तसं तुमचा EM वाढेल, त्या पद्धतीत तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. इंडियन मार्केटमध्ये आज आपल्याला माहिती पाहिजे की सेन्सेक्स आहे, निफ्टी 50 आहे, बाकी इतर प्रकारचे फंड देखील आहेत ह्याच्यामध्ये. तर आता कालपासून जी काही बातमी येत आहे की LICचे पैसे जे काही बुडाले आहेत, 10% शेअर LICनं राजेश एक्सपोर्ट्स नावाच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते आणि तिथून LICला नुकसान झालं आहे किंवा पैसे बुडाले आहेत. तर मित्र, सध्याची आर्थिक परिस्थिती सध्याचं बाजार परिस्थिती बघता LICनं राजेश एक्सपोर्ट्समध्ये 10.88% इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे जवळ 335 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, बाकीच्या फक्त LICनंच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलंय का, तर असं नाही. LIC व्यतिरिक्त या कंपनीत FII, म्युच्युअल फंड, EPF आणि लाखो किरकोळ गुंतवणुकीदारांचाही हिस्सा ह्याच्यामध्ये आहे. म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया जसं आपण फंड म्हणतो किंवा HDFC म्हणतो किंवा टाटा म्हणतो, रिलायन्स म्हणतो, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप. जर परिस्थिती बघता LICनं राजेश एक्सपोर्ट्समध्ये 10.88% इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे जवळ 335 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, बाकीच्या फक्त LICनंच याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलंय का, तर असं नाही. LIC व्यतिरिक्त या कंपनीत FII, म्युच्युअल फंड, EPF आणि लाखो किरकोळ गुंतवणुकीदारांचाही हिस्सा ह्याच्यामध्ये आहे. म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया जसं आपण फंड म्हणतो किंवा HDFC म्हणतो किंवा टाटा म्हणतो, रिलायन्स म्हणतो, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, अशा प्रकारचे सगळे फंड आहेत ते त्याच्यामध्ये वेगळ्या डायव्हर्सिफिकेशन ऑफ फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केले जातात. सेबीनं आता जी काही आहे प्रोसेस आहे ती सुरू आहे. म्हणजे सेबीनं आता सांगितलं आहे की आम्ही आता जे काही खाते आहेत त्यांची ती गोठवलेली आहेत. म्हणजेच राजेश एक्सपोर्टची खाती गोठवलेली आहेत आणि त्यानंतरनं सेबी त्याच्यावरती इन्क्वायरी करणार आहे आणि जे काही इन्क्वायरी नंतर जो काही रिपोर्ट त्यांच्या इथं येईल त्यानंतर जे काही पुढं असेल ते आपल्याला कळणार आहे. तर आज हे जे पैसे आहेत, आज आपण पॉलिसी करतोय, वेगळ्या प्रकारच्या पॉलिसी असतात, ह्याचा आपल्याशी काय संबंध. LIC मध्ये पेन्शन प्लॅन आहेत, गॅरंटीड रिटर्न देणारे प्लॅन आहेत, बोनस प्लॅन आहेत, लॉयल्टी एडिशन प्लॅन आहेत. हे 3 प्रकारचे प्लॅन आहेत. म्हणजे गॅरंटीड रिटर्न देणारे प्लॅन, बोनस प्लॅन आणि लॉयल्टी एडिशन प्लॅन. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार लोकांनी भरलेली जी रक्कम आहे ती सेफ इन्व्हेस्टमेंटमध्ये LIC डिपार्टमेंट इन्व्हेस्टमेंट करतं. म्हणजे मगाशी मी सांगितलं तुम्हाला की रस्ते, रोड बांधणी, ठीक आहे. म्हणजेच काय आहे, ह्याच्यामध्ये 85% जे काही पॉलिसी होल्डर पैसे भरतात 85% रक्कम याच्यामध्ये रस्ते आहे, रोड बांधणी आहे,
रेल्वे आहे, इंडियन आर्मी आहे, तसेच देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये LIC ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला पैसे देते. ठीक आहे, म्हणजेच देशाच्या GDP मध्ये देखील LICचा वाटा खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे पैसे आहेत हे 85% गव्हर्नमेंटच्या नियमानुसार LIC इन्व्हेस्टमेंट करते, जे पूर्णपणे सुरक्षित आहेत. फक्त 5% रक्कम गव्हर्नमेंटने LICला दिली आहे की तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यातला 10% रक्कम जी आहे ती ह्या कंपनीमध्ये LICनं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि जे शेअर मार्केटचे जे प्लॅन येतात, जसं मागाशी मी सांगितलं, जे काही प्लॅन आहेत, इंडेक्स प्लस, प्रोटेक्शन प्लस, निवेश प्लस, पेन्शन प्लस, SIP, हे जे पैसे आहेत हे पूर्णपणे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले जातात. आणि तिथून कस्टमरला जो रिटर्न येईल तो त्याला दिला जातो. त्यामुळं जे 5% आहे त्यातलं 10% फक्त LICनं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आहे. आज जर आपण चेक केलं, LICची 340 कोटींची बातमी आहे, पण LICची आजची ॲसेट जर आपण बघितलं, गुगलवरती तुम्ही सर्च केला, तर LICची आजची बुक व्हॅल्यू जी आहे ती 57 लाख करोड आहे. बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे जे CA आहेत, अकाउंटंट आहेत किंवा फायनान्सचे जे लोक काम करतात त्यांना माहिती आहे बुक व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू काय. म्हणजे जी डिप्रेशन व्हॅल्यू येते, एखाद्या बिल्डिंगची डिप्रेशन व्हॅल्यू मूळ किंमत 1 रुपये येते, जी कागदपत्रे असते, पण ती मार्केट व्हॅल्यू खूप जास्त असते. अशा आपल्या भरपूर प्रॉपर्टी LICच्या आहेत. LICची नरिमन पॉईंटमध्ये योगक्षम नावाची बिल्डिंग आहे, तिची करोड रुपयेमध्ये तिची किंमत आहे, पण बुक व्हॅल्यू त्याची 1 रुपये. अशा भरपूर प्रॉपर्टी आहेत. अशी LICची बुक व्हॅल्यू जी आहे ती 57 लाख करोड आहे. म्हणजे मार्केट व्हॅल्यू जी आहे ती 100 लाख करोडपेक्षा देखील LICकडे जास्त आहे. आता LICनं जे काही पैसे ह्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केले त्यातले 0.006% इतकी रक्कम राजेश एक्सपोर्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ह्यातून जे काही रिटर्न्स मिळतील त्या शेअर मार्केटच्या पॉलिसीवरती इफेक्ट पडेल. ज्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट LIC मधल्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले त्यांना तो फरक पडेल, ना की ट्रॅडिशनल पॉलिसीमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे तर त्यांना हा काही फरक पडणार नाही. त्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण त्यांना आपण प्रत्येक वर्षी 1 सप्टेंबरला LICचा वर्धापन दिन असतो, त्यावेळी प्रत्येक वर्षी बोनस डिक्लेअर करतो आणि तो त्यांच्या स्टेटसला ब्रँच ऑफिसमध्ये किंवा LICच्या कस्टमर पोर्टल ॲपवरती गेलात तुम्ही तर त्याच्यामध्ये दिसतो तुमची जमा झालेली रक्कम आणि त्याच्या अगेन्स्ट जमा झालेला बोनस, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. आणि हे LIC आतापर्यंत 1956 पासून 2026 पर्यंत असं काही झालं नाही की LIC पॉलिसीची मॅच्युरिटी झाली आणि LICनं ते पैसेच दिले नाहीत किंवा LICनं टाळाटाळ केली, असं कधी होत नाही. भरलेली रक्कम अधिक बोनस किंवा गॅरंटेड ॲडिशन हे LIC कस्टमरला त्या दिलेल्या तारखेला देते. त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही आहे. LICची बुक व्हॅल्यू खूप जास्त आहे. LIC मध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे की सॉव्हरीन गॅरंटी. सॉव्हरीन गॅरंटी म्हणजे काय आहे की LIC मध्ये ज्या कस्टमरांनी पैसे भरले आहेत त्यांची भरलेली रक्कम आणि त्याच्यावरती जमा झालेलं बोनस म्हणजे व्याज हे त्याला भारत सरकारची लिखित स्वरूपात गॅरंटी आहे. आणि अशी ही कायद्यात तरतूद केली आहे सेक्शन 37 अंडर. म्हणजे जोपर्यंत ह्या देशामध्ये भारतामध्ये संविधान आहे तोपर्यंत सेक्शन 37 आहे आणि तोपर्यंत ह्या सेक्शन 37 नुसार तुमचे म्हणजे ग्राहकांचे भरलेले पैसे आणि त्याच्यावरती जमा झालेला बोनस ह्या त्याला भारत सरकारची लिखित स्वरूपात गॅरंटी आणि ही कायद्यात तरतूद आहे. ह्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही आहे. म्हणजे उद्या सकाळी LIC मध्ये फ्रॉड झाला, भ्रष्टाचार झाला, अशा काही बातम्या आल्या तर तुमचे किंवा आपले पैसे, ग्राहकांचे पैसे कोण देणार आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देणार आहे. आणि ही लिखित स्वरूपात गॅरंटी LICनं दिलेली आहे. त्याला म्हणतोय आपण सॉव्हरीन गॅरंटी. गुगलवरती तुम्ही गेलात, सर्च केलात तर तुम्हाला दिसेल. भारतातल्या जेवढ्या फायनान्शियल सेक्टर आहेत ह्याच्यामध्ये बँकिंगमध्ये जेव्हा आपण स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा ह्यांच्यामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करतोय 5 लाखापर्यंतच्या तुमच्या रकमेला विमा संरक्षण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलंय. म्हणजे माझे स्टेट बँकेत 10 लाख रुपये आहेत आणि उद्या स्टेट बँकेमध्ये काय फ्रॉड झाला, स्टेट बँक बुडाली तर 5 लाखापर्यंत त्याच्यामध्ये त्या पैशाला रिस्क कव्हर आहे, इन्शुरन्स कव्हर आहे.
समजा माझं 5 लाख रुपये स्टेट बँकेत 10 लाख रुपये आहेत, बँक ऑफ बडोदामध्ये 5 लाख आहेत, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 3 लाख आहेत, बँक ऑफ इंडियामध्ये 10 लाख आहेत, तर फक्त सगळं मिळून फक्त 5 लाखापर्यंतच्याच ठेवींना विमा संरक्षण दिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं. आणि LIC मध्ये भरलेले पैसे आणि त्याच्यावरती जमा झालेला बोनस हे त्याला भारत सरकारची लिखित स्वरूपात गॅरंटी आणि ही कायद्यात तरतूद केलेली आहे. त्यामुळं सारांश एकच सांगतो मित्रो, की जे काही आता पेपरमध्ये टीव्हीमध्ये ज्या बातम्या येत आहेत किंवा लोक रील्स बनवत आहेत किंवा सांगत आहेत, त्याच्या मागची अशी स्टोरी आहे की LICच्या ज्या शेअर मार्केटशी रिलेटेड ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला थोडा धोका निर्माण झालाय. कारण शेवटी शेअर मार्केट आहे, शेअर मार्केटमध्ये अप अँड डाऊन्स होत असतात. गेल्या 6 महिन्यापासून शेअर मार्केट हे खूप मायनसमध्ये चाललं आहे. रशिया युक्रेन युद्ध झालं, अमेरिका इराक युद्ध सुरू झालं, ह्याच्यामुळे शेअर मार्केट पूर्णपणे डाऊन होत झालेलं आहे. त्याचा AUM आहे किंवा बाकीच्या इतर फंड परफॉर्मन्स करत नाहीयेत. त्यामुळे मार्केट आता सध्या खूप डाऊन आहे. त्यामुळे ज्यांनी मार्केटमध्ये LIC मध्येच असं नाही, प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी फंड इन्व्हेस्टमेंट केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जर स्ट्रक्चर बघितलं किंवा त्यांचं अकाउंट चेक केलं तर त्याच्यामध्ये त्यांना दिसेल की काही अकाउंट किती शेअर मायनसमध्ये परफॉर्मन्स करत आहेत. त्यामुळं साहजिकच युद्धाचा परिणाम हा संपूर्ण जगातल्या सगळ्या देशांना झालेला आहे. त्यामुळं जे काही इन्फ्लेक्शन रेट, महागाई दर वगैरे हे सगळं वाढत आहेत आणि महागाई दराला बीट करण्यासाठी आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करत होतो ह्यापूर्वी SIP मध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये 10% देणार, 12% देणार, 15% देणार, अशा कंपन्यांच्या मध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपन्यांच्या मध्ये काही प्रॉब्लेम झाले किंवा काय झालं तरी हे सगळं डिपेंड अपॉन पूर्णपणे शेअर मार्केटशी रिलेटेड आहे. हे लक्षात ठेवा. LIC करा, सिक्युअर राहा. धन्यवाद.